रात्री झोपतानाच यांनी मला टोमणं मारलं होतं की ना तू एवढ्यात खूपच जास्त लेट उठती, म्हणजे लवकर उठत नाही, म्हणूनच कामं मग तुला आहे ना दिवसभर करावी लागतात. म्हणून मग मी काहीच न म्हणताय ना सकाळी आज 6 वाजताच उठले होते आणि बाहेरचं इतकं भारी असं वातावरण होतं, म्हणजेच धुकं पडलं होतं. मग लगेच आंघोळ करून ना स्वयंपाक करायला घेतला. छान अशी मेथीची भाजी आणि ना चपाती बनवायला घेतली होती. आणि ना मेथीची भाजी करताना तर आहे ना इतकी जास्त वाटत होती आणि शिजल्यानंतर एवढी एवढीशी दिसत होती. आणि 50 रुपयाला भाजीची गड्डी. मी तर बघूनच चक्क झाले होते. म्हटलं भाजी आता आणायची नाही आणि खायची पण नाही. स्वयंपाक आहे ना मी आज लवकरच केला होता, कारण हे म्हटले होते की मला लवकर जायचं आहे. म्हटलं त्यामुळेच मग डब्बा घेऊन जातील का काय, म्हणून मग मी करून ठेवला स्वयंपाक. पण यांनी काही डबा नेला नाही. मग त्यानंतर मी ना उंबरठा लेपन करून घेतलं आणि छान असं उंबरठा लेपन झाल्यानंतर आहे ना रांगोळी वगैरे काढून घेतली. उद्या गुरुवार आहे आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवलीत की स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे 21 अध्याय आहे ते मी ना येणाऱ्या उद्याच्या गुरुवारपासून तर पुढच्या गुरुवारपर्यंत 2-2 अध्याय असे पूर्ण करणार. आणि ना याच्यात मला तुमची मदत हवी आहे. ज्यांना पारायणाबद्दल माहिती असेल तर प्लीज माझी मदत करा. म्हणजे मांडणी कशी करायची किंवा नियम काय असतात हे मला खरंच माहिती नाही आहे. आणि मी आमच्या ब्राह्मणाला म्हणजे गुरूंना फोन केला होता, पण त्यांनी माझा कॉल रिसीव केला नाही. आणि दुसऱ्या गुरूंना केला होता, म्हणजेच ते मम्मीच्या ओळखीचे आहेत, त्यांनी पण म्हणजे मला म्हटले की नंतर फोन करा. म्हणून मग माझं म्हणजे याबद्दल मला माहितीच भेटली नाही की कशा पद्धतीने ना म्हणजे जे मी पारायण करणार आहे त्याची सुरुवात मी कशी करू ते मला तुम्ही सांगा. आणि खरंच मला कमेंटमध्ये ना सांगा की कशी मांडणी करायची किंवा कशा पद्धतीने मी स्वामींचं जे आहे ना ते म्हणजे हे 21 अध्याय कंप्लीट करू. आणि खरंच खूप जास्त हेल्प होईल मला तुम्ही सांगितलं तर.